नमस्कार. आता आपल्या सोबत आहे नितीन पोळ सर. आता त्यांच्या सोबत जाणून घ्या समक्ष माहिती. नमस्कार, मी ॲडव्होकेट नितीन पोळ लोकस्वराज्य आंदोलन या सामाजिक संघटनेचं गेल्या अनेक वर्षापासून काम करतो. कोपरगाव शहरात गेल्या काही दिवसापासून अ, अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मग त्यात बेकायदेशीर दारू विक्री असन, मटका असन, जुगार असन, चक्री असन यासारखे अवैध धंदे सुरू आहेत. त्याचप्रमाणे कोपरगाव शहरात वारंवार गोवंश हत्येचे गुन्हे दाखल होतात. मात्र यातील आरोपी कायम तेच असतात. जर आपण आतापर्यंत जर बघितलं तर कोपरगाव शहरात ह्या बेकायदेशीर धंद्यांवर ज्या ज्या वेळेस नगर पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पथक येतं त्याच वेळेस हे धंदे पकडले जातात. म्हणजे याचा उद्देशच हा आहे की कोपरगाव शहरातल्या अवैध धंद्यांना कोपरगावच्या पोलिसांचं संरक्षण आहे. त्याचप्रमाणे महसूल विभागाचं जर बघितलं तर महसूल विभागातून मोठ्या प्रमाणावर गोदावरी नदीतून वाळू उपसा होतो. त्याचप्रमाणे ह्या वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या पथकांवर कारवाई केली जाते किंवा हल्ले केले जातात. त्याचप्रमाणे कोपरगाव शहरातील रेशनचा तांदूळ असन, गहू असन याचीही बेकायदेशीर विक्री होते. या सगळ्या बेकायदेशीर धंद्यांमुळे कोपरगाव शहरातली कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे. आणि या आंदोलनाचा उद्देश असा आहे की लवकरच कोपरगाव पोलीस स्टेशनचं ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे. याकरता कोपरगाव शहरात पोलीस विभागातले सर्व वरिष्ठ अधिकारी त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे साहेब येणार आहेत. ज्याप्रमाणे शिर्डी शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्याकरता चंग बांधला त्याचप्रमाणे कोपरगाव शहरातील बेकायदेशीर धंदे जर मोडीत काढले तर आपण जर बघितलं तर या बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांकडून महिला भगिनींना त्रास होतो. अनेक वेळेस महिलांचे दागिने चोरी गेल्याच्या घटना आपल्याला दिसून आलेल्या आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टीला आळा घालायचा असेल तर या बेकायदेशीर धंद्यांना आळा घालणं गरजेचं आहे. म्हणूनच लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीनं या कार्यक्रमाच्या प्रसंगी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. धन्यवाद. तर आपण सर पोलीस स्टेशनला अर्ज केलेला आहे का? कोपरगाव पोलीस स्टेशन शहर व ग्रामीण तसेच तहसीलदार यांना अर्ज देऊन याची कल्पना दिलेली आहे.